पूर्वमध्ये 20 ते 25 झाड रस्त्याच्या दिशेने धोकादायक स्थितीत असल्याचं दिसतंय आणि मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। प्रशासनाने या झाडांकडे लक्ष द्यावं अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडून घेऊयात। विजय, आपण पाहतोय 20 ते 25 झाडं धोकादायक स्थितीमध्ये आहे। त्यामध्ये विरारमध्ये पावसाचा जोरही वारंवार वाढताना आपल्याला बघायला मिळतोय, त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू शकते। काय उपाययोजना केल्या जात आहेत? निश्चितच आपण जर बघितलं तर मी आता विरार पूर्वेच्या विवा जहांगीर या परिसरामध्ये उभा आहे। माझ्या समोर जर बघितलं तर हे झाड कोलमडून या ठिकाणी पडलेलं आहे। तर समोरची झाडं जर बघितली तर जवळपास 20 ते 25 झाडं अशी आहेत की जी तुफानी वारा आणि काल मागच्या 4 दिवसापासून झालेल्या पावसामुळे आणि वाऱ्यामुळे जी झाडं जी आहेत ही कलंडलेली झाडं आहेत। त्यामुळं हा जो रस्ता आहे हा रहदारीचा रस्ता आहे आणि या रहदारीच्या रस्त्यावर ही झाडं कधीही पडून त्याचा मोठा अपघात सुद्धा होण्याची शक्यता आहे। आपण जर झाडांची स्थिती बघितली तर काल वरच्या जी शेंडे आहेत हे झाडांच्या फांद्या, ह्या झाडांच्या फांद्या चक्क तुटून खाली पडलेल्या आहेत आणि एका साईडला ही झाडं जी आहेत ही मोठ्या प्रमाणात कोलमडलेली आहेत। आजूबाजूच्या सोसायट्या ज्या आहेत ह्या सोसायटीमधले अनेक नागरिक असतील, वाहनं असतील, ही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येत असतात। आज जर हे समोरचे दृश्य बघितले तर ह्या सर्व फांद्या ज्या आहेत ह्या ठिकाणी कशा पद्धतीने पडलेल्या आहेत हे आपण पाहू शकता। आणि झाडांची वरची स्थिती जर बघितली तर ते झाडाच्या वरच्या पूर्ण फांद्या ज्या आहेत ह्या पडलेल्या आहेत आणि समोरचं पूर्ण झाड जे आहे हे कशा पद्धतीने आता प्रशासनाने लक्ष द्यावं अशी मागणी ही केली जाते। धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी।